तर प्रेताजवळ लागायची पोरं उडी आणतात. रे गुशीवानी पोरं देवाने दिली. त्यांना काय माहिती हो माझी आई विधवा झाली, काय माहिती हो त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. त्यांना काय माहिती माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं लोकांनी. तीच पोरं प्रेत पेटवल्यावर आईला म्हणतात, आई पेटला का माझा भाव, पायी पेटला माझा भाव, पेटवलं माझ्या बाबाला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाहीये. ती पोरग घरी येत आईला म्हणत, आई मेलाय माझा बाप. या 3 वर्षात तिसरीच पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 3 वर्ष असतानातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षामध्ये पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 4च कारण आहे, दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापांनी पोरांचे केलेले लाड. पिढी संपून टाकली महाराजांनी, संपून टाकली पिढी. 10वीचा आज पेपर होता मराठीचा. 60% पोरं 10वीचेच मोटरसायकल पेपरला येतात. आज महाराज कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवडलं हे लोकांची महाराज. भांडे विकून दारू देणारे लोक आहेत महाराज. लुगडे विकले यांनी, बायकांची लुगडे. तळायला गेला तळायला शिकलं. जर कीर्तनात बसलेला कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट वरला आहे, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला जाऊन पाय, मग कळेल तुला काय. आणि आपल्याला शिवजयंती करताना हे शिकायचं आहे का 16 वर्षाचा युवक जर स्वराज्याची स्थापना करू शकतो तर आपण आपलं जीवन चांगलं का बनवू शकतो, का बनवू शकत का? शेवटी राजे तोफेंचा आवाज बंद होईपर्यंत समजावं का बाजी खिंडीत आहे. फोडली बोट, तोडली बोट तोडली, कोथळा बाहेर काढला. पण आयुष्यामध्ये बस खाले, छत्रपतींना दुःख झालं नाही असं म्हणायचं तुम्हाला. राजे छत्रपतींना, तरुण मंडळी, राजे छत्रपतींना दोन्ही मुलांचं सुख जास्त दिवस मिळालं नाही मिळालं. राजारामाचा मृत्यू अवघ्या 25व्या वर्षी झाला. राजारामाचा मृत्यू अवघ्या 25व्या वर्षी झाला. आणि राजारामांचं वय जेव्हा 25वं वर्ष होतं त्यावेळेस त्यांनी दिया ठेवला. पण राजारामांच्या ज्या पत्नी होत्या महाराणी ताराराणी यांनी 26 वर्ष पती गेल्यानंतर राज्य चालवलं. 26 वर्ष. पण जसं इकडं बोटा तोडली, इकडं दिल्लीला कसा घाम फोडला, तसा ताराराणीचं नाव ऐकलं महाराणी ताराराणीचं तरी शत्रूला घाम फुटत होता. शेवटी शत्रूच्या सुभेदाराचं वाक्य आहे, आपलं नाही. आपली लोक आपल्याला झालं तरी चांगलं म्हणू शकत. हो, शत्रूच्या सुभेदाराचं वाक्य आहे. अनेक राण्या झाल्या असतील पण ताराराणीसारख्या पराक्रमी राण्या म्हणा. पण तुमच्या जीवनात काय दुःख आहे? पण तुम्हाला चांगलं वागायला झालंय काय? खून करून, मारामाऱ्या करून, दरोडे करून, चोऱ्या करून करणार काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर बोकस मुर्शिद. तो इंदुरीकर काय एका झापडीचा घरी नाही. मी म्हणतो इंदुरीकर मरून द्या, ते 10 लाख खर्चाची कवा कधी खर्च. दोघांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली. एक आत गेला आणि एक मेला. वावर नांगराचं बोल. जो आत गेला तो बाहेर येत नाही आणि मेला तो उठत नाही. बैल वावरात सोडाय माणसं नाही. दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक आठवडे दिली.
आणि 50,000 घेतले मला बरदास्त करू नका. आता एक आठवडी जर 50,000 तरी तो आयला मला पैसे गेले पण मी त्याची जिरवली. आता काय बोलायचं, किती खाली गेलोय आपण याचा विचार, किती खाली जगलोय आपण. अरे क्षणिक जीवन आहे, क्षणिक जीवन. कसं आहे तुम्ही आता 3च आठवडे झाले महाराज, एका कर्तृत्ववान माणसाला आपण मुकलो एका क्षणात. एका काम करणाऱ्या माणसाला एका क्षणात आपण सगळे पाहायला मुकलो आणि काम करून घ्यायलाही. किती जीवन किती क्षणिक आहे. बरं काय नव्हतं तिथं, सगळं होतं. काय वैभव नव्हतं, पैसे नव्हते, काय नव्हतं, सगळं होतं. पण एकदा हे गेल्यावर आपले डोळे गेले टीव्हीचा झाला, आपले मुलगे गेले दिंडी निघाली. दुर्गेचं वाक्य ऐकायचं, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. 31 वर्षात खोटे वाक्य नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला मित्र आहे, पाजायचं बंद कर, मित्र काय. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना तुमचं घेणं काय. शेवटी आपल्याला जखम झाली ती आपण काढायची आहे. आपल्या बोटाला लागले ना रक्त आपले निघणार आहे, शेजाऱ्यांचं नाही. आपल्याला कापडे चालताना कापले ना रक्त आपल्याला निघणार आहे, पाणी आपल्या डोळ्यात येणार आहे आणि वेदना अख्ख्या अंगाला होणार आहे. शेवटी कसंही वागलं तर शेवट आपल्याला करायचं आहे. कोण आपल्याला सोडवणार आहे, कोण सून सोडील, नातूस कोणाला वेळ. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाहिजे. ती प्रेम बिम काय करत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम बिम कोण आहे ना प्रेम करते, आणि तिला काही त्रासच नाही ना तुझ्यावर प्रेम करायला. बॅलन्स तू टाकतोय, गाडी तुझी आहे, पेट्रोल तुझे, सिम तो टाकलंय, हॉटेलिंग तू करतोय, ब्युटी पार्लरचा खर्च तू करतोय, तिला रुपया खर्च नाही. ती म्हणते तुझ्या गाडी बसत आणि तू मला माझी श्रेण करतो. ती म्हणली मी एंगेज आहे आणि तुझा बीपी वाढला. हृदयाला माझ्या छेद गेला. हृदयाची कवय आग लागली, त्याला काय छेद. इश्क ही मेरी जिंदगी है, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता हूँ. अगर मैं नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल आहे गुलाब का. आणि प्रेम करणारी पोरं धरात ठेवा. ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, ते लय बारीक फुल आहे. सूर्य फुल वापरा. अरे युद्रिकाचं वाक्य आहे, नो मनी नो लव. नो मनी. कोण प्रेम करतो, मला वेळ. काही माणसं म्हणतात असं, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि मावळ्यांची ताकद कधीच कमी होऊ दिली नाही त्यांना छत्रपती. पैसा नसलो कुत्र खात नाही. नाही. बऱ्याच महिलांनी पोरग सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली, तशी चिरली. तिला धाकट्यापर्यंत लगीन करायला वासनाच नाही. तिला विचारलं ना काम नको बाई, हे नाही चालत. नवी नवरी पाहिजे तुम्ही, नवी नवरी कशी राहते सिस्टमॅटिक राहणं, विणं, पदर बिदर. पहिले 2-4 आठवडे नवी नवरी जर घरात आहे तर बोलत किती सिस्टमॅटिक, असं मोगाम बोलत नाही. ते अजून घोटाळा आहे. तुम्हाला तर कीर्तनच घोटाळ्यात गेलं. आता आपण नंदिकेश्वराची यात्रा केली. आज काळे मातृ मंडपवाली बाई सिस्टमवाली कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नंदिकेश्वर यात्रा उत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ यंत्र कमिटी कार्यक्रमाचे आयोजक सगळ्यांना 2-3 गोष्टी सांगत आलो त्या महत्वाच्या.
पाया पडतो माणसांमध्ये मतभेद कमी झाले. हा थोड्या दिवस आपल्याला माहिती आहे. दुश्मन्या मारामाऱ्यात भांडण करण्यात मजाच नाही. काय नाही ते डोळ्यात देखत माणसं गेली. कोण विचार नको 2 मिनिटं नदीवर सुद्धा प्रेम पेटताना लोक मोबाईलवर बघायचे. पुढं माणूस रडतोय तरी अंत्यविधीला जाता नाही बोलत तर चालत याचा नाही का मोकुमरी देतात. आपल्याला नंदीश्वरी यात्रेला पहिलं काम करायचं. तुम्ही यात्रा नाही कारण तुमच्या पाया पडतो आता आपल्याला आता संकट माणसावर नाही. तुम्हाला मला काही जरी झालं तरी एकत्र गावात जत्रा करायची सप्ताह करायचा गाव आणि गावच्या विकासात 2 ठिकाणी कधी राजकारण करायचं. एक धर्म गावच्या विकासाला आपल्याला नंदीश्वरी यात्रेला एक काम करायचं. आमच्या गावाने निवडणूक गावातील अंगणवाडी तिला पाण्याची सोय असली पाहिजे. गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांच्या पाया पडतो. शेतीच्या शाळा वाचल्या, शेतीच्या शाळा शेतीच्या शाळा बंद होण्याच्या पण राहिलं 6 जर शेतीच्या शाळा बंद झाल्या सामान्य कुटुंबांना 520 जाणारा आणि अभ्यास जर केला आतापर्यंत पहिला म्हणतात तुम्ही सुद्धा थोडस घरातच विचारलं करू थोडा गावात नाही लोक ऐकतात दोघांच ऐकत जातात बाहेर आमची तर बाहेरच पडली आमचं कोणी ऐकत नाही. आमच्या मुलं बसली का तुम्हाला लोक घाबरतात. तुम्हाला मानतात तुम्ही काही करू शकता. तुम्ही आणि पुढाऱ्याचं मानतात तुमचे शब्द मला पुढतात. वाघ बिबट्याला आणि अजूनही तो गल्लीत वाघ घरात बघायचो वाघ तुम्ही थोडस दंड घेतला पाहिजे. थोडस गावात येऊन तुम्ही आपल्या गावात दंड गावात काय करायचं आणि गावात कोणतंही काम करताना एकत्र बसतात ग्रुपवर जेव्हा एखाद्या वेळेस शाब्दिक जन्मामध्ये त्यातून ते फळ टाकले मंदिर बांधायचे मिटिंग झाली पण आरडावर ढवू द्या काय फरक पडत काय कोणी कोणा पण आरडावरीतून फायदा चांगला होतो पण कोणता एक जण आपल्याला असं करायचं माझा पाहुणा आहे त्याला आपण काम आता मी शिस्तीमाला नावात वाढवला म्हणजे लगेच इंद्रियकरांनी शिस्तीमानावर म्हणत आणि लगेच तो नाराय म्हणजे मी मला नाराय म्हणाला ती चटी नाही तो मला माराय तुम्ही थोडं कंट्रोल केलं पाहिजे. पोलीसचे मोबाईल नाही
तरी मला इज्जत महत्वाची, इज्जत महत्वाची नाही का? आज 1 महिना झाला दहावीचे पोर, 2 महिने झाले 12वीचे पोर. आज सकाळी भाकरी घालायची गरज आहे ना का? 10वी-12वीच्या पोराला गाडी गाडी विकू द्या ना, पाव विकू द्या ना, जरा पंक्चर काढतो ना, याला 50 रुपये कमवायचं करू द्या ना. काठी मिळालंय सगळं. मोटरसायकल चाललं तर गुजराला नाही, पुरीला पाहिलं का मोकड्याचा आवाज काढते. असण्यावारी देऊ नका. बापा नोकरच नाही, पोरं नोकरच आहे नाही. 3-3 लाखाच्या बाग आहेत पोराला फिरायला. लाख रुपये नवीन मोबाईल आलाय कोणता? जिओ का आयफोन का बाप बोलताय आयफोन. आणि कर्ज करायचं बापानं आणि पैसे आणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3000 लावले, 9000 आले, 9000 लावले, 43,000 आले, 3 लाख गेले. इकलेले 3 जण पैसे कर्ज करायचं बापानं, पैसे आणायच्या बाजू घ्यायला ही 3 लाख म्हणजे काही नाही. काहीतरी काय आपल्याला नाही, काहीतरी आपण गेल्यावर सगळं दहा म्हणजे का पण तेवढं दाद्याला तर द्यायला येऊ द्या. काही येत नाही, कधी मधी तू येतोय, नाहीतरी हे सगळं आणू द्या. दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळाली, पंची का होईना पण काही तिला पहिले पोरग मग त्याला काय ही वस्तुस्थिती आहे. कौतुक केलं पाहिजे तुमच्या गावात, यात्रेला कौतुक पाहिजे. काय म्हणते सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा